आज आमचं इंदोरचं लास्ट डेस्टिनेशन होतं. तिथून आम्ही जाणार होतो उज्जैनला, म्हणून तिथून आम्ही बस पकडली. आम्हाला रेल्वे नाही भेटली त्यामुळे आम्ही बस पकडली आणि मग बस पकडून आम्ही आलो उज्जैनमध्ये. उज्जैनमध्ये सर्वात पहिला आम्ही एक रूम घेतली. तिथे मस्तपैकी रेडी झालो आणि संध्याकाळच्या शिप्रा आरतीला गेलो. तिथे जाऊन थोडा वेळ बसलो की आम्हाला शिप्रा आरतीचं दर्शन मिळालं. शिप्रा आरती आम्हाला खूप जवळ बघायला भेटली होती, त्यामुळे खूप छान वाटत होतं. सर्वांनी, खरंच सांगते, सर्वांनी एकदा तरी जावं शिप्रा आरतीला. खरंच खूप छान वाटतं. आरतीचा नाद, ढोलताशाचा नाद खूप छान वाटतो तिथं. ऐकलं की मन शांत होतं. तिथून नंतर आम्ही मस्तपैकी नदीमध्ये दिवे सोडले. हे झाल्यानंतर आम्ही जाणार होतो कॉरिडॉर फिरायला, आणि कारण का दुसऱ्या दिवशी आमचं दर्शन होतं, पण आज आम्हाला शयन आरती पण बघायची होती, म्हणून आम्ही तिथे गेलो. पण कॉरिडॉरच्या शेजारीच अन्न क्षेत्र आहे, तिथे जाऊन आम्ही जेवण केलं. सर्वात पहिलं अन्न क्षेत्राचं जेवण खरंच खूप छान होतं. नंतर तिथे लेझर शो चालू होता, मग आम्ही तो पाहिला. तो खूपच छान होता. तुम्ही बघू शकता कितीतरी लोक इथे बस थांबले होते आणि मस्त लेझर शो चालू होता. आम्हाला बघायला भेटला. जशी आम्ही जेवण पटपट केलं होतं त्यामुळे पटदिशी झालं आमचं तिथं बघायचं. लेझर शो संपल्यानंतर आम्ही कॉरिडॉर फिरून घेतला. कॉरिडॉरमध्ये खूप मस्त मस्त फोटो वगैरे काढले. त्या आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, म्हणजे जास्त जवळून नाही, बाहेरून दर्शन घेतल्यानंतर रूमवर गेलो, झोपलो आणि सकाळी मस्त की उठून रेडी वगैरे होऊन आम्ही परत दर्शनाला गेलो. तिथे आज आम्ही साडी घातली होती, मग आम्हाला हे माथ्याला टिका पण लावून घ्यायचा होता, मग तो घेतला. आम्ही VIP तिकीट बुक केलं, त्यामुळे आम्हाला खूप जवळून दर्शन भेटलं. आणि तुम्ही बघू शकता किती जवळ आहे आम्ही, आणि मस्तपैकी दर्शन घेतलं. आम्ही अर्धा तास थांबलो होतो. आम्हाला खूप छान दर्शन झालं महाकालचं. आणि त्याच नंतर एक आरती पण होणार होती, ती पण आम्हाला थोडीशी भेटली ॲक्च्युली, बघायला भेटली ॲक्च्युली, पण खूप छान वाटलं ते ऐकून सुद्धा. आणि नंतर तिथून आम्ही गेलो कालभैरवला. ॲक्च्युली आम्ही पहिलं कालभैरवला जायचं होतं, पण आम्हाला ती आरती बघायची होती म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो. कालभैरवला गेलो. कालभैरवला जास्त गर्दी नव्हती, लवकर दर्शन झालं. 15 मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालं. तिथं आम्ही कालभैरव आमचं लास्ट डेस्टिनेशन होतं. तिथून आम्हाला परत आमच्या घरी जायचं होतं, म्हणून आम्ही पटपट दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही रेल्वे पकडणार होतो परत इंदोरला यायला. इंदोरमध्ये जेवण करून परत आम्ही रेल्वे पकडून, आमची ट्रेन होती 4ची, आमचे 12 वाजता इथलं दर्शन झालं होतं दोन्ही पण. मग तिथून आम्ही डायरेक्टली जाणार होतो पुण्याला. म्हणजे 4ची ट्रेन आम्हाला डायरेक्टली दुसऱ्या दिवशी घरी पोहोचवणार होती.